हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आलेली आहे माहेरी. आणि इकडे आणि ना हे शेवंतीचं झाड लावलेलं आहे, ज्याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. थोड्या दिवसांनी त्याला फुलंही येतील. मला खूप छान आवडलं हे झाड. त्याच्यानंतर मी फ्रेश व्हायला लागले. सगळ्यात आधी तर ब्रश करायला घेतला, कारण बच्चू जाणार होता ऑफिसला, सो मला नाश्ताही बनवायचा होता. इकडे तिघांसाठी होईल इतका नाश्ता बनवला. मीनाक्षी घरी नाही आहे, ती माहेरी गेलेली आहे. सो पप्पा बाहेर फिरायला गेले होते, त्यामुळे मी आणि प्रतीकने नाश्ता करून घेण्याचं ठरवलं. सो बच्चू रेडी झाला होता, सो त्याला मी नाश्ता दिला आणि त्याच्यासोबत मीही नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर तो ऑफिसला जायला निघाला. ऑफिसला जाण्याआधी तो रोज आईच्या फोटोला आणि मंदिराला, गणपतीच्या मूर्तीला, देवांना पाया पडतो आणि मगच घरातून बाहेर पडतो. सो तो जाणार होता, तर तो मला बाय करून गेला. त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. अंघोळ वगैरे माझी झाली. त्यानंतर पप्पाही आले. पप्पांची देवपूजा चालू झाली. पप्पांचं हे आम्ही लहान असल्यापासूनचं हे रुटीन आहे. पप्पा रोज सकाळी पहिल्यांदा अशी देवपूजा छानशी करून घेतात. पप्पांचं सगळं आवरल्यानंतर पप्पांनाही मी नाश्ता दिला आणि पप्पांनी इथे बघा छान अशी देवपूजा केलेली आहे. हे पप्पांचं नेहमीचं रुटीन आहे, ह्यात कधीच कुठेच बदल होत नाही. त्यानंतर पप्पांना चहा ठेवायला घेतला. पप्पांना कमी साखरेचा चहा लागतो, तर इकडे पप्पांसाठी चहा ठेवला. आणि पप्पांना चहा दिल्यानंतर नाश्त्याची भांडी जी पडली होती ना, ती मी घासायला घेतली. आमच्यात जास्त भांडी नव्हती, तिघांचीच भांडी होती. माझी, बच्चू नाश्ता करून गेला होता ती, आणि पप्पांची. त्यामुळे एक नाश्त्याची फक्त कढई होती आणि चहाची भांडी आणि 3 प्लेट्स इतकीच भांडी होती. कारण ताईकडे जायचं होतं. भाऊबीज होती आज, आणि ताईकडे जेवण वगैरे सगळं ताईकडेच होतं. सो मला जेवण बनवायचं नव्हतं, ते ताईकडेच मी करणार. आम्ही सगळ्यांचं जेवण तीच करणार होती. त्याच्यामुळे फक्त ही नाश्त्याची थोडीशी भांडी पडली होती, तीच घासायची होती. सो ती करून घेतली. आणि असं कधी माहेरी गेलं ना, आम्ही कधीच असं बसून राहत नाही. जी कामं असतात ती आम्ही करतो, कारण आम्हाला कामं करण्याच्या आधीपासून खूप सवय आहे सगळ्यांना. तर भांडी सगळी माझी घासून झाली. भांडी सगळी घासून झाल्यानंतर ती टबमध्ये ठेवून घेतली. आणि हा जो बाजूचा काउंटर टॉप होता तो क्लीन करायला घेतला, कारण मला माझंही आवरायचं होतं. पप्पांसोबत मी आणि पप्पा ताईकडे जायचं होतं, कारण ताईचे फोनही येत होते. सो पप्पाही घाई करत होते. तर हे थोडंसं जे पाणी वगैरे सांडलेलं असतं ना भांडी घासल्यानंतर, ते सगळं पुसून घेतलं. त्याच्यानंतर मी माझं छानसं मला स्वतःला रेडी केलं, छानसं आवरून घेतलं. पप्पाही रेडीच झाले होते ऑलरेडी. मी जोपर्यंत आवरत होते तोपर्यंत पप्पा रेडी झाले होते. त्याच्यानंतर आम्ही दोघंही ताईकडे जायला निघालो. ताई कधीपासून माझी वाट बघत होती. सो आम्ही आता ताईकडे निघालो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.